वाढत्या औद्योगिकीकरणामुळे आज शेती क्षेत्राकडे मोठ्या प्रमाणावर दुर्लक्ष होत आहे। ही भविष्याच्या दृष्टीने अत्यंत चिंतेची बाब आहे। मात्र अशाही परिस्थितीत काही कृषीनिष्ठ शेतकऱ्यांच्या जिद्दीमुळेच आज आपण सन्मानाने जीवन जगत आहोत याची जाणीव समाजाने ठेवली पाहिजे, असे आवाहन खालापूरचे सभापती कृष्णा पारंगे यांनी केले। निमित्त होते महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ खालापूर यांच्या वतीने आयोजित कृषी दिन सोहळ्याचे। हरित क्रांतीचे जनक आणि महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री कैलासवासी वसंतराव नाईक यांच्या प्रेरणेने खालापूर तालुक्यातील रीस कांबे गावचे आदर्श शेतकरी सुनील आंबो कुरंगळे यांना कृषीनिष्ठ सन्मान पत्र देऊन गौरवण्यात आले। सभापती कृष्णा पारंगे, मोहपाडाच्या सरपंच उमा संदीप मुंढे आणि रीसचे सरपंच प्रतीप पाटील यांच्या हस्ते हा सन्मान प्रदान करण्यात आला। व्यासपीठावरती आपल्या खालापूर तालुक्याचे पंचायत समिती सभापती, मोहपाडा ग्रामपंचायतीचे सरपंच, तसेच रायगड जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष राकेश कराडे, उपस्थित सर्व ग्रामस्थ मंडळ, आज आपण ज्या पद्धतीने इथं जमलेलो आहोत ते सत्कारमूर्ती सुनील आंबो कुरंगळे यांचा जो विशेष म्हणजे शेतकरी पुरस्कार भेटणे ही फार मोठी गोष्ट आहे। आणि आपल्या परिसरामध्ये आता शेतकऱ्यांची संख्या फार कमी झाली आणि त्यातून पण ते ज्या पद्धतीने शेतीसाठी ज्या पद्धतीने ते काम करतात आणि शेतीचं जे काय त्यांना आवड आहे त्याच्यामध्ये ती मी पण पाहिलेली आहे स्वतः। म्हणून आज त्यांचा जो आपण सत्कार करण्यासाठी जमलेलो आहोत तरी त्यांना मी पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो। आणि उत्कृष्ट शेती केली आहे म्हणून ज्यांना आपण आजचा सन्मान देतो ते म्हणजे आदरणीय शेतकरी सुनीलजी कुरंगळे यांची शेती जवळजवळ 2 हेक्टरच्या पुढे आहे। आत्ताच अस्मिता मॅडमशी बोलत असताना मॅडम मला म्हणाल्या की अगदी भात शेती असू दे किंवा उन्हाळ्यातली आपली कडधान्याची शेती असू दे किंवा भाजी असू दे, म्हणजे वर्षाच्या 12 महिने त्या शेतीमध्ये पीक घेतलं जातं आणि त्याच्यामुळे त्यांना आपण उत्कृष्ट शेतकरी म्हणून एक पुरस्कार देतोय। खऱ्या अर्थानं तालुक्याच्या वतीनं हा पुरस्कार मिळतोय हा आपल्या सगळ्यांना अभिमानाची गोष्ट आहे। मग तो मोहपाडा ग्रामपंचायत असू दे किंवा चांभारली ग्रामपंचायत असू दे, पण आपल्या परिसरातील एका शेतकऱ्याला हा पुरस्कार मिळून ते पुरस्कृत होतात हा अभिमानाचा एक आजचा क्षण आहे आपला। आणि त्यासाठी मनापासून मी पत्रकार संघाचं मनापासून आभार मानते, कारण बरेच कार्यक्रम पत्रकार बंधू करत असतात, पण हा जो कृषी दिनाचा कार्यक्रम आहे तो आपण आवर्जून करता त्याबद्दल तुमचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते। राकेश भाऊ असतील या परिसरात विविध कार्यक्रम घेत असतात प्रत्येक वेळेस, पण आजचा कार्यक्रम थोडा आगळा वेगळा आहे। ह्या वर्षी पाऊस फार उशिरा झाला, म्हणजे जुलै महिना उजाडला, जवळजवळ पाऊस यायला। मला वाटतं पेरणीची सुरुवात आत्ताच कुठंतरी झाली असेल। जेव्हा लावणीला आपण उतरतो म्हणजे जेव्हा वारीची वेळ असते तेव्हा कुठेतरी आपली लागवड चालू असते, तर ह्या वेळेस जरा तो महिनाभर आपला उशिरा गेलाय। त्यामुळे शेवटी कसे निसर्गाच्या पुढे कोणाचं चालत नाहीये, अशी परिस्थिती यायला कुठेतरी आपणच कारणीभूत असतो। त्यामुळे भविष्यात शेतकरी वाचला पाहिजे। जर शेतकरी शेती करेल तरच आपण कुठेतरी सुबत्तता आपल्याकडे येईल। आज रसायनी परिसरात पाहिलं तर तशी फारशी शेती आपल्याकडे उरलेली नाहीये। म्हणजे मोहपाडा ज्यावेळेस रस्त्याच्या दुतर्फा 25 वर्षापूर्वी जी शेती होती, पानशी असेल, तळेगाव असेल, तळेगाव वाडी असेल, या ठिकाणी जी शेती होती किंवा आमचं चांभारली जी शेती होती ती आता कुठेही दिसत नाहीये आपल्याला। फक्त शेती राहिली ती कांबे गावातच राहिली आणि कांबे गावाच्या गावकऱ्यांचं मी मनापासून आभार मानते, कारण मनापासून घरात कितीही सुबत्तता असली तरी सुद्धा शेती आपण सगळेजण आवर्जून करता आणि नुसती पावसाळीच नाही तर ती उन्हाळी सुद्धा करता, वर्षभर तिन्ही पिकं काढता। त्याबद्दल तुमचं मनापासून मी आभार मानते। आणि आज ज्यांना उत्कृष्ट शेतकरी म्हणून जो काय पुरस्कार देत आहेत कुरंगे सरांना सुद्धा मनापासून आभार मानते। आणि पत्रकार संघाचं सगळ्यांचं मी मनापासून आभार मानते की हा कार्यक्रम खूप सुंदर पद्धतीनं आजच्या दिवशी इथे घेतला, त्याबद्दल तुमचं मनापासून आभार मानते।